दुर्गे, आम्ही मीटिंगला जाऊन येतोय, तिथेच जेवून येऊ. मोठ्या मालकांचं जेवणाचं बघा. आणि आईला सांग. ताई 2 मिनिटं येळ हाय तुझ्याकडं? का? काय झालंय? काय नाही ताई, म्हणजे तुला सांगायचं म्हणलं होतं म्या, पर धाडसच नाही झालं ग बोलायचं. कारण तू मला म्हणली होतीस का तुझ्यापासून काय बी लपवायचं नाही म्हणून. म्या सांगणारच होते तुला, कारण तू माझं थोबाड फोडलेलं मला आठवते अजून पण. म्हणजे म्या बोलणारच होते, तसं ठरवलंच होतं म्या, फक्त येळ मिळत नव्हती. दुर्गे, नमनाला घडाभर तेल न ग. सांग पटशिरी काय ते. ताई तुला आठवतंय त्या दिवशी मी तुला म्हटलं होतं का आदिपती फॅक्टरीतच आहेत म्हणून? हा, त्या दिवशी तू मला विचारलं बी होतंस का तुला कसं कळलं म्हणून. तर मी तुला असंच काय तर थातुर मातुर उत्तर दिलतं. ते आलं होतं आमच्या लक्षात. सांग, तुला कसं कळलं? ताई चिडू नगस, रागू बी नगस. ते म्या का नाही चंचीची मदत घेतली होती. दुर्गे, तुला ताई ताई रागू नका, शांतवानी बस बरं तू इथं. मी समजा सांगते तुला, तू बस इथं. अगं ताई, त्याचं काय झालं माहिती का? म्या बी जाऊ शकत नव्हते, तू बी जाऊ शकत नव्हतीस ताई. म्हणजे आपलं कोणीतरी माणूस पाहिजे होतं का नाही तिकडं, म्हणून तू चंचीला पाठवलंस. हा, वय ताई. पर ताई तिनं का नाही तिकडे जाऊन नाटक केलं का तिच्याकडचे समजे पैसे संपले म्हणून. मग काय आदिपतीला तिची दया आली, आदिपतीने बी तिला पैसे दिलं. पर ताई अगं बघ की तिची आपल्याला मदत झाली की नाही. आणि ताई तिनं का नाही अजून एक मोठी बातमी सांगितली. काय? अगं त्या रात्री का नाही मास्तरीन ओंकारच्या घरी राहिली होती आणि ही समधी व्यवस्था का नाही अधिपतीनंच केलती. म्हणजे बघ की, तुला इकडं शब्द दिला आणि तिकडं त्यांनी शब्द मोडला बी. शब्द मोडला? हा, म्हणजे काय स्वतः घेऊन गेलते काय ओमकारच्या घरी सुनबाईंना? ते काय मला माहित नाही ताई. उगा शब्द फिरवू नकास. यातली एक गोष्ट बी खोटी निघाली तर तुला घराबाहेर काढू, एवढं ध्यानात ठेव. नाही 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 ताई, ते नव्हते घेऊन गेले. ते ओमकार आणि त्याची ती बायको होती शिवानी, त्यांच्याकडून करवून घेतलं त्यांनी. हा, मग आम्हाला दिलेला शब्द कुठं मोडला? हा ताई, म्हणजे शब्द नाही मोडला. पर ताई तुझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? अधिपतीच्या मनात अजून बी ओलावा हाय का त्या मास्तरडीविषयी? तो असणारच. हा, असा कसा जाईल? काय वळवाचा पाऊस आहे वय एका दिवसात जायला? अगं असं नाही ताई, पर हे जर असंच चालू राहिलं तर याचा उपयोग काय? मग काय करायचं म्हणतेस तू? नाही म्हणजे ताई मला माहित आहे तू माझ्यावर परत चिडणार आहेस ते, पर एक गोष्ट सुचवू का ताई तुला? म्हणजे बघा, हीच योग्य वेळ आहे चंचीला आपण परत घरात आणायची. दुर्गे, थोबाड फोडेन तुझं. ताई अगं ऐकून तर घे की. म्हणजे ताई आपल्या दोघींची बी इच्छा होती का नाही का चंचीचा आणि अधिपतीचं लगीन व्हावं म्हणून. पर ती मास्तरडी मधी आली आणि समजा घोळ झाला. एक शब्द पुढे बोलू नकोस. त्या चंचीला जर का आम्ही घरात परत आणलं तर आम्हीच आमचा शब्द मोडल्यासारखं होणार. आणि जर का चंचीला घरात आणून आम्ही आमचा शब्द मोडत असू तर मोठे मालक अधिपती सगळेच आम्हाला म्हणतील एक शब्द मोडला मग दुसरा का नाही मोडत, सुनबाईनं का नाही घरात परत आणत. स्वतःच्या हातानं स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घ्यायला सांगतेस होय आम्हाला? तसं नाही ग ताई, मला कळतंय तुझं बराबर आहे, पण मला जे वाटलं ते मी बोलले ग तुला. म्हणजे बघ की, चंची बाहेर आहे तर आपल्याला केवढी मदत होती तिची. ताई थोडासा विचार कर का ती जर का घरात आली तर आपल्याला केवढी मदत होईल तिची. हा, नाही नाही, ते शक्य नाही. आम्हाला त्याची लई मोठी किंमत मोजायला लागल. चल जा तू. ठीक आहे ताई, मी काय तुझ्या शब्दाबाहेर नाही. दुर्गी जे काय बोलली ते बरोबरच आहे. चंची घरात आली तर लई कामाला येईल. तिला घरात आणलंच पाहिजे. पण ते आम्ही आणलंय असं बी नगं वाटायला. विचार करावं लागल.
बोला, आता आमची नोकरी पक्की आहे ना? नाही म्हणजे तुझ्या ताईला घराबाहेर काढायचं होतं, माझ्या नोकरीसाठी जी अट होती ती पूर्ण झाली ना? नाही, तुला तेच सांगायला बोलावलंय मी इथे. तुझी नोकरी उलट जास्त धोक्यात आली आहे निखिल. म्हणजे का? पण सगळं तर त्यांच्या मनासारखं होतं ना. अरे पण ते आपल्याकडनं झालं नाही ना, त्यांचं म्हणणं सगळं आपोआप घडलं. म्हणणं नाही, त्यांचं म्हणणं काही असू देत, पण मला चांगलं माहितीये या सगळ्यामध्ये ना त्यांचाच हात असणार आहे. अरे पण त्याच्यात आपला नव्हता ना. बापरे, मग आता माझं काय? तुझी नोकरी धोक्यात आली आहे खरंय निखिल, पण आपल्याकडे एक संधी सुद्धा चालून आली आहे. नाही मला नाही कळलं, संधी म्हणजे? भुवनेश्वरी मॅडमने मला घरी बोलावलं होतं. आता ताई आमच्या घरी राहायला आली आहे ना, त्या म्हणाल्या तिला तिथून बाहेर काढ. मला या घराच्या बाहेर जावं लागेल. चला. अधिपती भाऊजींनी मला सगळं सांगितलं काय झालं ते. खरंच त्यांनाही खूप वाईट वाटतंय हो. तुम्ही पण त्यांच्याविषयी मनात राग धरू नका. हॅपी व्हॅलेंटाईन डे. मी तुमच्या समोर येऊ शकत नाही, तुम्हाला बघू शकत नाही, पण तुम्ही मला बघू शकता याचा तरी आनंद मला मिळवायचा आहे. दिवसांची मुदत दिली आहे आणि तुला 30,000 रुपयांची पगारवाढ सुद्धा कबूल केली आहे. काय? 30,000ची पगारवाढ? अगं मग हिरा घराबाहेर काढ ना तिला, म्हणजे भांड तिच्याशी काही कर, पण तिला घराबाहेर काढ. हे बघ, असली संधी आपल्या हातातून जाता कामा नये. हिरा, खरंय तुझं, पण एक दिवस ऑलरेडी गेलाय. आता तुझी पगारवाढ फक्त 29,000 रुपये झाली आहे. म्हणजे जसा जसा एक दिवस जाईल 1,000 रुपयांनी तुझी पगारवाढ कमी होत जाणार आहे आणि महिना संपला तुझी नोकरीही जाणार आहे. अगं मग वाट कसली बघतोय आपण? आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. हिरा, मी काय मदत करू का तुला? मी त्याचसाठी बोलवलंय तुला इथे. मला ना काही सुचतच नाहीये निखिल. म्हणजे आधी कसं मी घरच्यांना सांगत होते की तिला तिथे त्रास होतोय तर तिला घरातून बाहेर काढा आणि इथे आणा, आणि आता मी त्यांना सांगायचं की इथून तिला घरातून बाहेर काढा. हे कॉन्ट्रडिक्शन नाहीये का निखिल? हा, कॉन्ट्रडिक्शन नाही, लॉजिक आहे तुझ्या बोलण्यात, लॉजिक आहे. पण या लॉजिक आणि कॉन्ट्रडिक्शन मध्ये नको पडूयात आपण. आपल्याला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. तुला काय वाटतंय मी प्रयत्न सुरू केले नाहीयेत? मला नको आहेत ते पैसे. हिला रे, कधी एकदा आपल्या दोघांचं लग्न होतंय आणि आपला संसार सुरू होतोय असं झालंय मला. म्हणजे त्यांच्या संसारात ढवळाढवळ करायला नको. हिरा, अगं मलाही तेच झालंय. आणि ही पगारवाढ जर मिळाली ना तर मला स्वतःचा स्टार्टअप सुरू करता येईल. मग आपण लगेच लग्न करूयात. हा, येस. हिरू, मी काय म्हणतोय, हा. तू नको भांडूस तिच्याशी. का? मीच तिची सुपारी देऊन तिला किडनॅप करायला लावतो. वेडायस का? काही काय बोलतोयस तू? फॅन्टसी जगातनं खाली आहे आणि रियालिटीकडे बघ. उगीच उठून काही पण केलं असं करता नाही येणार रे आपल्याला निखिल. आपल्याला ना एकदम नीट व्यवस्थित विचार करून सगळं प्लॅन करायला हवंय. प्लॅन तर करायलाच लागेल, आणि तेही लवकरात लवकर. तुम्ही सांगणार आहेत का मला काय झालंय? कशावरून झालं होतं भांडण? मॅडम, ह्याने माझी मॅथ्सची बुक घेतली आहे. उगाच खोटं बोलू नकोस. मी कुठे घेतली? त्या पक्याने घेतलेलं. पकायला पाहिजे होते म्हणून मी मागितली. मी कुठे घेतलं होतं? हा, तूच घेतली होतीस ना माझ्याकडून, आणि मला शब्दही दिला होतास की आज तो मला आणून देईल म्हणून. आता त्याने आणून नाही दिली तर मी काय करणार? मग तू शब्द का दिला होतास? तुला कोणी सांगितलं होतं शब्द द्यायला माझ्या परस्पर? हे बघा मॅडम, असा बोलतोय. शब्द मी दिला असेल
तरी मी घेतला का त्याचा नोटबुक? मलाच मारायला लागला, मग मी पण दिले 2 ठेवून. अरे पण तू असं बोलूच कसं शकतोस? तुला कळतंय का तू काय बोलतोयस? तू शब्द दिला होतास बरोबर, त्याच्या परस्पर तू शब्द दिलास कसा? बरं शब्द दिलास तेव्हा त्या मुलाला सांगायचं ना ह्याची नोटबुक परत आणून दे म्हणून. परस्पर शब्द कशाला द्यायचा? आता काय झालंय मला सांग. नोटबुक ह्याची नेली त्यानं आणि मध्ये तू पडलायस. कळतं तुला शब्दाची किंमत काय असते ते? हा माहितीये तुला, महत्व माहितीये? मॅडम हे बघा, तुम्ही तिघं मित्र आहात की नाही? हो. पण मॅडम, हे बघ, एका मित्रानं शब्द दिला, दुसऱ्याने तो नाही पाळला, तर त्यात एवढं काय? मॅडम, ह्याच्यामुळे मला मॅथ्सच्या टीचरनी अंगठे धरून उभं राहायला सांगितलं होतं, होमवर्क नाही म्हणून. अरे पण मित्रासाठी कधीतरी शिक्षा सहन केली तर एवढं काय झालं? मित्रासाठी शिक्षा सहन करणं म्हणजेच मैत्री ना. लगेच हातघाईवर काय तरे आणि मारामारी कसली करता? चला जा आता वर्गात, मी तुमच्या मॅथ्स टीचरशी बोलते. सॉरी मॅडम. नो प्रॉब्लेम, जा. चल. हॅलो अक्षरा, मी बोलतोय बाळा. बोला बाबा. अक्षरा बाळा, तुझा आवाज ऐकला आणि आत्ता जरा बरं वाटलं. काय सांगू बाळा तुला, तू गेल्यापासून खूप अस्वस्थ वाटतं इथे. माझं कशात लक्ष लागत नाहीये का? तू कशी आहेस बाळा? मी तुला काय विचारतोय? मला माहितीये तू कशी असशील, तुझ्या मनाची काय अवस्था झाली असेल. या सगळ्यासाठी माफ करशील बाळा मला? घरचा करता पुरुष ना करता झाला म्हणून हे सगळं घडलं. माझ्या डोळ्यासमोर तू घरातून बाहेर गेलीस, मी काही करू शकलो नाही. बाबा तुम्ही नका मनाला लावून घेऊ. तुमचा काय संबंध आहे या सगळ्यात? माझाच तर संबंध आहे ना. एक घोडचूक जी घडली माझ्या हातून काही वर्षांपूर्वी, त्याचीच तर फळ तुम्हाला भोगायला लागतात. आय एम सॉरी बाळा. बाबा तुम्ही प्लीज मनाला लावून नका घेऊ. हा आता मला होतोय थोडा त्रास, पण होईल हळूहळू कमी. काळ सगळ्यावरचं औषध असतं, हो की नाही? अक्षरा, तू असं निर्वाणीचं बोलू नकोस बाळा. तू समारोपाचं बोलू नको. तुला या घरामध्ये परत यायचंय. कुठल्याही परिस्थितीत तू इथे परत येणार आहेस. तू शब्द दिलायस बाळा. मग तुझ्या लक्षात आहे ना? तू जाताना सुद्धा मी तुला ओरडून सांगत होतो, अक्षरा मला दिलेला शब्द पाळ. आणि तुला त्या शब्दाची आठवण करून देण्यासाठी मी हा फोन केलाय तुला. तुला माहिती आहे अक्षरा, हा फोन तुला करायसाठी किती प्रयत्न, किती सायास करायला लागलेत मला. देव भलं करू त्या आईंचं, त्यांचा फोन दिला मला. बाळा तू या घरात परत येणार आहेस. बाबा आता कोणी कुणाला दिलेला शब्द पाळायचा, कुणासाठी पाळायचा, मला तर काहीच कळत नाहीये. सगळं कोडच आहे. अक्षरा, तू कुठलाच निगेटिव्ह विचार आता करू नकोस. प्रयत्न कर. तू फक्त एवढं डोक्यात ठेव की तुला या घरात परत यायचंय कुठल्याही परिस्थितीत. बाबा कसं शक्य आहे मला आता परत येणं? चला, वाईटात एक गोष्ट चांगली मिळाली. म्हणजे तू आत्ता म्हणालीस की मी आत्ता कशी परत येणार, याचा अर्थ तू आत्ता नाही पण कधीतरी परत येणार आहेस. अक्षरा, तू कधीतरी या घरात परत येणार आहेस या आशेवर मी दिवस काढीन बाळा. मी वाट बघतोय तुझी, लक्षात ठेव. बाबा बाळा, माझ्या मुलीच्या जागी आणि माफ कर मला जमलं तर. आम्ही काही एकच संस्था चालवतो काय? हा, राजकारण राजकारणाच्या जागी ठेवा आणि काम कामाच्या जागी. काय आम्ही जर का राजकारण करायला लागलो तुम्हाला लई जड जाईल.
आम्ही जे सांगितलं तेवढं फक्त करा. हा हा हा, ते सगळं बघू आपण नंतर. हा हा बरोबर. नाही ठीक आहे, आम्ही बोलतो तुमच्याशी नंतर. ठेवतो. हे काय नमस्कार केलात आणि आशीर्वाद न घेताच चाललात होय? अहो नाही म्हणलं, तुमचा महत्वाचा काहीतरी फोन चालू होता. तुमचा आशीर्वाद काय आहेच की आमच्या पाठीशी, आम्हाला माहितच आहे. ते खरं आहे, पण कधी कधी आम्हाला काय वाटतं माहितीये का, आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो एका कारणासाठी आणि तुम्ही त्याचा वापर दुसऱ्याच कारणासाठी करताय. म्हणजे काय मला काय कळलं नाही, काय कशाविषयी बोलताय? असं म्हणजे आम्हाला सांगायचं नाही असं ठरवलंय होय तुम्ही? हाय काय आता तुमच्यापासून काय लपवणार आहे मी? काय सांगू, सांगा की. सगळं सांगतो. तुमच्यापासून कुठं काय लपवतो? वा, सगळं करून सवरून हे वर वयन की. हो आईसाहेब, कोड्यात बोलू नका बरं. काय काय सांगा की. आता केलंय तुम्ही आणि सांगायचं आम्ही. बर, आता आम्ही सांगतो. तुम्ही सुनबाईंना मदत केलती असं आमच्या कानावर आलंय. आलोय तुमच्या कानावर. कोणी सांगितलं? आता कोणी सांगितलं, कसं सांगितलं, कधी सांगितलं, हे फाटे कशापायी फोडताय? तुम्ही त्यासनी मदत केलती का नाही ते सांगा. केलती मदत. का? कुणाला विचारून केलती? आम्हाला विचारलं होतं तुम्ही? पण त्यासनी भेटलो नाही मी. तुम्हाला दिलेला शब्द नाही मोडला मी. पण मदत तर केलती ना. आता मदत केली मग त्या काय वैरी आहेत माझ्या का तुमच्या वैरी आहेत त्या? अहो तुमच्या नसतील, आमच्या बी नाहीत. पण त्यांनी आमच्याशी वैर धरलंय का नाही सांगा. नाही वैर कसलं, आता एखादी गोष्ट त्या सिद्ध करायला चालल्या होत्या, ती काही सिद्ध झाली नाही एवढंच. त्याच्या पलीकडे काय वैर कसलं? असं म्हणजे सगळं तुम्हाला दिसत असून बी तुम्ही डोळं झाक करायलाय. नाही नाही, प्रश्न तो नाहीच आहे आईसाहेब. खाली कुठं बस, इकडे बस. असू दे. काय बघा, तुम्हीच म्हणला होता का नाही, तेव्हा त्यांच्या घरात बी कोणीच नव्हतं. नेसच्या साडीनिशी बाहेर पडल्या होत्या त्या. त्यांच्याजवळ काय नव्हतं आणि रात्र कशी काढली असती हो त्यांनी? तुम्ही साधा विचार करा, काही बरं वाईट झालं असतं, कुणावर आलं असतं? असं म्हणजे आमची इब्रत जपण्यासाठी तुम्ही त्यासनी मदत केली असं तुमचं म्हणणं आहे. तर तुम्हाला स्वतःला त्यांच्याबद्दल काय बी वाटत नाही असं समजायचं काय आम्ही? नाही तसं नाही, पण दोन्ही बी गोष्टी झाल्या असं समजा की. आम्हाला त्यांची काळजी होतीच, नाही असं नाही. बघा तसं बघायला गेलं तर त्यांच्या जागी कुणी बी माणूस असता तरी मी हे केलंच असतं, माणुसकीच्या नात्यानं केलं असतं. मग त्याच्यात नवरा बायको असणं किंवा काय घरची भांडणं झालती वगैरे जे काय असतील त्या गोष्टी आपण बाजूला ठेवूया. साधी माणुसकीच्या नात्याने केलेली गोष्ट होती. लांब कशाला, आपण एवढ्या देणग्या देतोय अनाथाश्रमाला म्हणा, वृद्धाश्रमाला म्हणा. ती माणसं कोण असतात आपली, ओळखीची ना पाळखीची, त्यांच्यासाठी आपण एवढं करतोय. अहो घरच्या माणसासाठी तर मग आपण जीव घाण ठेवू पण त्यासनी मदत करू. आणि ही शिकवण तुमची आहे साहेब, आहे का नाही? वा, आवडला आम्हाला. पण तुम्ही त्यासनी भेटला नाही ना? व आहे काय साहेब, तुम्ही पण का नाही. आता मी शब्द दिलाय तुम्हाला, तो नाही मोडणार. काय वाटेल ते झालं तरी तुमच्या परवानगीशिवाय माझ्या बायकोला मी भेटणार नाही. आणि खरं सांगू का, तुम्ही त्यासनी मदत केली याचं आम्हाला वाईट नाही वाटलं. तुम्ही बरोबरच केलं. फक्त आम्हासनी सांगितलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे आमच्या परवानगीची बी गरज नाही असलं काही करायला. पण म्हणजे आम्ही असं करतोय किंवा आम्ही असं केलंय हे जरी सांगितलं असतं तरी आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली नसती. नाही शंका तुम्ही ठेवू बी नका. अहो आईसाहेब तुम्हाला माहित नाही काय काय करायला. बघा, एकतर त्या ओंकारच्या घरी आमच्या मास्तरीनबाईसनी राहायला जायला पाठवायचं म्हणजे एवढ्या गोष्टी करायला लागल्या की नाही, त्या एवढ्या स्वाभिमानी आहेत तुम्हाला माहित आहे. त्या सगळ्या गोंधळात मी तुम्हाला सांगायचं विसरून गेलो, नाहीतर मी स्वतःच सांगितलं असतं तुम्हाला. असू दे असू दे, फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवा. यापुढं त्यासनी न भेटता न सांगता काही मदत करावीशी वाटली तर ती करण्याआधी आमच्या कानावर घाला. केल्यानंतर नाही, करण्याच्या आधी कानावर घाला. आम्ही काय नाही म्हणणार नाही तुम्हाला. कारण कसं आहे, आमच्या सुनबाईंच्या नवऱ्याला काय आम्ही अडवू शकत नाही. कारण काय, त्यांचा त्यांच्यावर हक्कच आहे. पण आमचा लेक जर चुकीच्या वाट्याला जात असेल तर आम्ही काय ते होऊ देणार नाही. हे बघा अधिपती, तुमच्या नवरा बायकोचं वेगळं जग आहे आणि आपल्या माय लेकराचं वेगळं जग आहे. एवढं लक्षात ठेव.
भास आहे साहेब, तुम्ही एवढं जरी बोलला तरी मला खरंच बरं वाटलं. माझ्या मनावरचं असं वजं हलकं झाल्यावानी वाटलं माहिती आहे का मला. तुमचं मन एवढं मोठं आहे, आमच्या मास्तरींबाईंना जर कळलं ना तर लय बरं होईल. त्यांना त्यांची चूक कळेल. जाऊ दे, चला मी येऊ काय? या, जग जिंकून या.